प्रयागराज कुंभमेळ्यात वणीतील जयस्वाल परिवाराची पारंपरिक उपस्थिती। हिंदू धर्मातील सर्वात पवित्र समजल्या जाणाऱ्या कुंभमेळ्याला जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक मेळाव्यापैकी एक मानले जाते। दर 12 वर्षांनी भारतातील 4 प्रमुख तीर्थस्थळांवर आयोजित होणाऱ्या या दिव्य सोहळ्यात प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर महाकुंभ भरतो। यंदाच्या कुंभमेळ्यात देशभरातील तसेच परदेशातील कोट्यावधी भाविकांनी पवित्र स्नान केले। या भव्य सोहळ्याचा साक्षीदार होण्याचा मान वणीतील प्रतिष्ठित जयस्वाल परिवाराने यंदाही मिळवला। जयस्वाल ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक संतोष शंकरलाल जयस्वाल, त्याचे सुपुत्र अंकुश संतोष जयस्वाल आणि संपूर्ण परिवाराने कुंभमेळ्यात सहभाग नोंदवत श्रद्धेने त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले। विशेष म्हणजे जयस्वाल परिवाराची 3 पिढ्यांची ही परंपरा आहे। संतोष जयस्वाल यांचे वडील शंकरलाल जयस्वाल हे देखील या धार्मिक महासंगमाचा भाग होत असत। त्यांच्या निधनानंतर संतोष जयस्वाल यांनी ही परंपरा पुढे नेली आणि आता त्यांच्या सुपुत्रांनी ही तीच परंपरा जोपासली आहे। कुंभमेळ्यातील दिव्य अनुभव। प्रयागराज येथे हजारो साधू संत, विविध धर्मगुरू आणि नागा साधूंच्या उपस्थितीमुळे कुंभमेळ्याचे महत्त्व अधिक वाढले होते। शाही स्नान, पारंपरिक मिरवणुका, विविध धार्मिक विधी आणि गंगा आरतीने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। यावर्षीच्या कुंभमेळ्यात 40 कोटीपेक्षा अधिक भाविक सहभागी झाल्याचे वृत्त आहे। जयस्वाल परिवारानेही हा सोहळा मनपूर्वक अनुभवला। प्रशासनाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाची स्तुती। जयस्वाल परिवाराने प्रशासनाच्या प्रभावी व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त केले। भाविकांसाठी असलेल्या अत्याधुनिक सुविधांमुळे प्रवास अधिक सुकर झाला। सुरक्षेच्या दृष्टीनेही पोलीस बंदोबस्त व स्वयंसेवकांची सेवा उल्लेखनीय असल्याचे संतोष जयस्वाल यांनी नमूद केले। पवित्र स्नान, दर्शन आणि विविध धार्मिक विधी निर्विघ्नपणे पार पडले। जयस्वाल परिवाराच्या कुंभमेळा यात्रेतील खास क्षण व अनुभव आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतले। प्रयागराजच्या कुंभमेळ्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ठेवा जतन करण्याच्या त्यांच्या परंपरेला सलाम। वणीतील नागरिकांसाठी ही प्रेरणादायक गोष्ट ठरली आहे। बाळासाहेब खैरे, जिल्हा प्रतिनिधी, इंडिया न्यूज R7। मला हे सांगा, संतोषजी जयस्वाल साहेब, तुम्ही वणीचे प्रत्येक नागरिक आहात आणि तुमचं जयस्वाल ड्रायव्हिंग स्कूल या विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे। नुकतेच तुम्ही प्रयागराजला कुंभमेळ्यात जाऊन आले आहे, तर नेमके कोणत्या मार्गाने गेले होते आणि तुम्हाला काही त्रास वगैरे झाला की? आम्ही 3 जण होतो आणि एक वाहन चालक माझा मित्रच आहे। आम्ही आमच्या घरच्या गाडीनेच गेलो। इथून नागपूर, जबलपूर, रीवा या मार्गाने आम्ही प्रयागराजला पोहोचलो। त्यावेळेस तिथं भरगच्च भाविकांची गर्दी होती। जाणारे वाहनेसुद्धा रस्त्याने एकामागे एक जातच होते आणि तिथं परिस्थिती अशी होती तर तिथं ट्रॅफिक जाम, हे तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी, सुरळीत राहण्यासाठी तिथल्या प्रशासनाने वाहतूक अशी थांबवू सोडत होते, म्हणजे प्रयागराजला एकदम भरगच्च गर्दी होऊ नये आणि कोणत्याही प्रकारचं अडीअडचणी लोकांना होऊ नये यासाठी प्रशासनाने खूप चांगली व्यवस्था केली होती, खास करून वाहतूक विभागाने। या पद्धतीने आम्ही तिथं पोहोचल्यावर आम्हाला तिथं एक साधारण माणूस होता, तो गाईडचं काम करत होता। त्या कुंभमेळ्याच्या उत्सवामध्ये असे अनेक तिथले स्थानिक लोकांनी रोजगार कमावला, कोणी गाईड म्हणून कमावलं, कोणी अनेक व्यवसाय टाकले, त्याच्यातून त्यांनी आपला रोजगार मिळवला। तसाच एक गाईड आम्हाला मार्गदर्शक म्हणून मिळाला आणि त्या गाईडने आम्हाला छोटे छोटे गल्लीतून, चांगल्या रस्त्यावरून नेमकं संगमस्थळी नेलं। आमची कार संगमस्थळापर्यंत पोहोचली आणि संगमावर पोहोचल्यावर तिथं आम्ही मग एक नाव डोंगा असते 10-12 सीटर, 15 लोकांचा, 17 लोकांचा क्षमतेचा, त्या नावेनं 1.5-2 किलोमीटर आतमध्ये संगम आहे। तिथं गंगा, यमुना ह्या दिसतात, ह्या 2 नद्या दिसतात आणि एक नदी आहे तिचं नाव सरस्वती, ऐतिहासिक नाव आहे। तिथं म्हणजे तुम्ही संगमावर पोहोचलो, गंगा, यमुना, सरस्वती जो अमिताभ बच्चनचा चित्रपट होता, त्या ठिकाणी पोहोचले। तिथं पोहोचल्यावर तिथं आमच्यासारखे लाखो लोक होते, अनेक लोक गंगेचं स्नान,
आणि गंगेची पूजा आपापल्या विविध विधीनुसार पद्धतीनुसार देशातून विदेशातून आलेले लोक या सर्वांच्या मध्ये आम्ही जवळपास 1-1.5 तास गंगा यमुना सरस्वतीच्या संगमावर आम्ही पूजा अर्चना केली, आंघोळ केली, डुबकी लावली आणि पुण्य कमावलं. अशा पद्धतीनं आमचं तिथं खूप चांगलं योग घडला आणि तिथल्या प्रशासनाने सर्व प्रकारच्या सुविधा सोयी केलेल्या होत्या. वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम, युरिनल आणि स्वच्छता, पोलिसांची नजर, जागोजागी CCTV कॅमेरे, म्हणजे कुणासोबत काही छेडछाड होऊ नये, महिलांनी आपलं मुक्तपणे तिथं वावर आपला दर्शन घ्यावं, स्नान करावं, यासाठी सर्व प्रकारच्या सुख सोयी सुविधा परिपूर्ण होत्या. असं म्हणतात तिथले लोक. योगी महाराज आदित्यनाथ योगी मुख्यमंत्री यांच्या कार्यकाळात जी पद्धत आणि ज्या सुखसोयी सुविधा तिथं स्थापन केल्या गेल्या तशा कधीच केल्या गेल्या नव्हत्या. यानुसार आमचं सगळं प्रवास, स्नान सगळं व्यवस्थित झालं. बरं, मला सांगा, तुम्ही तिथं गेल्यामुळे तुमचं जीवन सार्थक झालं असं मला एकंदरीत म्हणता येईल, बरोबर आहे? तर जाताना तुम्हाला किती कालावधी लागला, वेळ किती लागला वणीवरून, आणि तिथं तुम्ही पुन्हा या व्यतिरिक्त चांगले कोणते असे अनुभव आहे की जे वाचण्यासारखे आहे ते ठिकाण सांगा. आम्हाला पूर्ण प्रवासाला लागले 12 तास वणीवरून प्रयागराजला. प्रयागराज शहरात प्रवेश केल्यावर संगम स्थानापर्यंत जायला लागले 2 तास. खूप अडचण, म्हणजे ट्रॅफिक खूपच होता, भयानक ट्रॅफिक. आणि तिथं गेल्यावर असं मनाला शांती मिळाली. आता ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू आहे. गंगा स्नान केल्यानं पुण्य मिळते. आमचे वडील, आमचे आजोबा पंजोबा जे करत आले ती परंपरा आम्ही राखली. आणि त्यानुसार आम्ही त्या पद्धतीनं दर्शन घेतलं, स्नान केलं. आता पुण्य किती मिळेल किती कुणाला मिळते ते त्याच्या आपापल्या कर्मावर आहे. चांगले कर्म करा, कोणाचं मन दुखावू नका, कोणाचं श्राप घेऊ नका. तुम्हाला या कामातून जे पुण्य मिळते ते सर्वात महत्त्वाचं पुण्य आहे. कोणाचंही मन दुखावेल, कोणाला तुम्ही त्रास द्याल आणि किती तुम्ही आंघोळ केल्या, किती स्नान केलं तर ते व्यर्थ आहे. ते आपले म्हणून मनाची भावना आहे, गंगा स्नान केल्यानं पुण्य मिळते. पण खरं पुण्य मिळते ते आपल्या कर्मानं, आपल्या कर्तृत्वानं पुण्य मिळते. चांगले कर्म करा, कोणाचं वाईट करू नका, कोणाचं मन दुखावू नका. आपलं बोलणं वागणं असं ठेवा तर समोरच्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची मानसिक त्रास होणार नाही. तर त्याच्यासारखं पुण्य कुठंच नाही. मला असं एक आता शेवटचा प्रश्न विचारत आहे. जयस्वालजी, मला हे सांगा, तुम्ही केव्हापासून कुंभमेळ्यात आहे, कोणकोणत्या कुंभमेळ्यात गेले आणि वाडवडीने पुण्यामध्ये गेले आणि तुम्ही तेव्हापासून जात आहे आणि तुमची फॅमिलीतून तुमचा मुलगा अंकुश आणि इतर असे कोणते गेलं असं सांगा मला. मी आजपर्यंत प्रयागराजचं कुंभ स्नान 4 वेळा केलेलं आहे. हरिद्वारचं 2 वेळा केलेलं आहे आणि उज्जैनचं सुद्धा 2 वेळा केलेलं आहे. नाशिकचं कुंभ 3 वेळा केलेलं आहे. आणि मी आणि माझी फॅमिली दरवर्षी पर्यटनाच्या खर्चावर जवळपास 1.5-2 लाख रुपये खर्च करतो आम्ही. आणि भारत आपल्या देशातलं असं मला वाटत नाही कोणतं तीर्थक्षेत्र असेल तिथं आम्ही पोहोचलो नाही.